SNGBचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड 42 वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा, ICTE कडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार, चालू शैक्षणिक वर्षात 20 पेक्षा जास्त पेटंटना मान्यता, इस्रो, IIT रुड़की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र, स्मार्ट क्लासरूम, अत्याधुनिक लॅब, मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस, चालू वर्षी आमचे 209हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट, आमच्याकडे उपलब्ध कोर्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझाइन अँड डेकोरेशन, ड्रेस डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण बातमी पाहणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात. सततच्या मुसळधार पावसामुळे येवला व सिन्नरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतातच कांदा खराब झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले आहे. या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून नाशिकच्या ग्रामीण भागात 40 ते 50% कांदा खराब झाला आहे. येवला व सिन्नर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून येवला तालुक्यातील निळखेड येथील शेतकरी सुनील नामदेव कदम यांचा 3 एकर कांदा शेतातच सडून गेला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या शेतकऱ्यानं SK9ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. माझं नाव सुनील नामदेव कदम, राहणार निळखेडे. मी 3 एकर कांदे लावले होते. त्यात 60-70 हजार रुपये खर्च झाला का लावणीस येते काढण्याला. आणि आता 3-1 लाख रुपये अपेक्षा होती होईल म्हणून, पण पावसानं, सततच्या पावसानं नुकसान झाली. मग आता सरकार हेच मागणी का 2-1 हजार रुपयाचं अनुदान द्यावं नुकसान भरपाईचं. नुकसान झालंय काय? तुमचं नाव सांगा आणि काय काय नुकसान झालं? माझं नाव सरला सुनील कदम. आमच्या शेतात 3 एकर कांदा केलेला होता, परंतु पावसामुळे सर्व काही आमचं नुकसान झालं. आणि आम्हाला शेतकऱ्यांनी मदत म्हणून आम्हाला सरकारने काहीतरी द्यावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलींचे शिक्षण ते सर्व आमचं शेतीवरच अवलंबून होतं. आमच्या मुलींना शिक्षणासाठी लागणारा खर्चही आम्ही त्यातूनच काढणार होतो. बरं, शेतीसाठी आम्ही कर्ज पण काढलेलो होतो. त्याच्यासाठी आम्हाला काही भरपाई पाहिजेच आहे. थोडीफार नाही, पंचनामे पण नाही झालेले. सरकारने कांद्यांसाठी अनुदान काहीतरी थोडंफार का होईने दिले पाहिजे. 2-3 हजारापर्यंत तरी दिले पाहिजे आम्हाला. काय सांगशील? तुझं नाव काय? तुझं किती नुकसान झाले? काय मागणी? माझं नाव साक्षी सुनील कदम. मी 11वीत आहे आता, म्हणजे आता 12वीला जाईल. आणि या कांद्यांमुळे खूप नुकसान झालं. माझं शिक्षणाचा खर्च पण फिटणार नाही आणि मला कॉलेजचा ड्रेस पण घ्यायचा होता, पण माझा तो पण नाही घेता येणार. आणि पुढे चालून माझ्या लग्नाचा पण खर्च करायचा त्या कांद्यातूनच, पण मग आता तो पण पूर्ण होणार नाही. त्यामुळं सरकारने काहीतरी अनुदान द्यावं याला, 2-3 हजाराचं. काय सांगाल? नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि कांदाही शेतामध्ये सडतोय, काहींचा साठवलेला कांदा सडतोय. त्याचा आगामी कांदा दरावर काय परिणाम? नाही, याच्यामध्ये आता कांदा खराब जो होतोय याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाजार वाढतील. पण बाजार वाढले म्हणजे शेतकऱ्याला काही पैसे भेटतील अशातला काही भाग नाही, कारण त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता काहींचा चाळीमध्ये कांदा आहे, तो पण वजन घट आहे, चाळीमध्ये पण सडतोय. म्हणजे भाव जरी वाढले पण शेतकऱ्याच्या हातात आणि पदरात काही पडणार नाही, कारण बऱ्याचशा प्रमाणात त्याचा कांदा सडलेला असतो आणि उर्वरित कांद्याला बाजारामध्ये भाव भेटतो. म्हणजे असं काही जास्त काही पैसे भेटेल असं काही नाही. पण शेतकरी हा 4 महिने काबाड कष्ट करून त्याच्या डोळ्यासमोर या आसमानी आणि सुलतानी संकट जे आता 2-4 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, शेतामध्ये होतोय, कांदा खराब होतोय, काही चाळीमध्ये खराब होतोय, म्हणून शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्याला एक पंचनामे करून त्यांना मोठ्या प्रमाणात भरीव अशी मदत करणं तितकीच काळाची गरज आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, 1ला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.